सत्यानंदम, ये वो बच्चे हैं जिनको आज न्याय मिला है। मैं चाहता हूं मैं चाहता हूं 2 मिनट का साइलेंस, 2 मिनट का साइलेंस इन बच्चों के लिए, 2 मिनट का साइलेंस इन बच्चों के लिए प्लीज। मेरी रिक्वेस्ट है आप सभी से। नीचे 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 2 मिनट का साइलेंस। लेकिन नहीं भाई यार, ये टूट जाएगा, इनको बोलो। बैरिकेड से दूर, पीछे हटिए सारे लोग, पीछे हटिए, पीछे हटिए, बैरिकेड गिर जाएंगे। पीछे हटिए प्लीज, पीछे हटिए, बैरिकेड से पीछे हटिए, बैरिकेड से पीछे हटिए। देखिए धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा तो हो गया है, और ये खासदार सुप्रिया सुळे आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेले आहेत। सुप्रियाताई, अखेर धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलेला आहे, आपली पहिली प्रतिक्रिया काय? उशिरा स्टँडफॉर त्याचं स्वागत करते, पण त्याच्या आधी युवा पिढीचा मनापासून कौतुक, युवा गोष्ट आहे आणि ज्या शांततेच्या मार्गाने हे झालं ते शिकण्यासारखं आहे सगळ्याच पिढ्यांना। हा इतिहास लिहिला जाईल याच्यावर, इतिहास। सुप्रियाताई, आपण बघतोय की अखेर त्यांनी मोदींकडे राजीनामा सुपूर्द केलाय, मात्र त्याच वेळेला त्यांनी एक भलं मोठं पत्र लिहिलंय आणि त्यात अर्थात जंतर मंतरवरच्या इतके दिवस जे आंदोलन झालं त्याचा उल्लेख केला, मात्र याच्यात कुठेतरी राष्ट्रविघातक शक्तींना त्यात येऊ देऊ नका अशा पद्धतीचा एक वेगळा रंग सुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय। त्यांनी काय पत्र लिहिलं हे मी वाचलेलं नाही। महत्वाचं आहे की या देशाच्या नवीन पिढीच्या ज्या मागण्या आहेत त्या ऐकल्या पाहिजेत, त्याच्यामुळे ऐकणं बंद केलं सरकारने। त्याच्यामुळे या युवा पिढीची काय ताकद आहे ही या मुलांनी शांततेने राहिली। पण माझी एक मागणी केंद्र सरकार आणि त्याच्यावर लाठीचार्ज केला किंवा चुकीच्या पद्धतीने हात लावून आवश्यक इन्क्वायरी झाली पाहिजे। अगदी सुप्रियाताई, आणि अजून एक शेवटचा प्रश्न की ह्या सगळ्यामुळे, ह्या अशा पद्धतीच्या राजीनाम्यामुळे पुढे कुठल्याही पद्धतीची अशी गैरकृत्य करताना सरकारवर एका पद्धतीचा वचक असेल असं वाटतं, ही तरुणाई, ही शक्ती एकत्र आल्यानं? एक तर तरुणाईचं कौतुक आणि अभिमान आपल्याला सगळ्यांनाच आहे। ज्या पद्धतीने ते लढले ते कुणाला घाबरले नाही। जेव्हा आपण खरं बोलतो ना तेव्हा आपण घाबरत नाही। हा संस्कृतीत असली पाहिजे आपल्या गुरुची, आई वडिलांची। जरूर वयाचा मान केला पाहिजे, पण जर वयाच्या मान करण्याचेच लोक जर अन्याय करत असतील तर दुर्दैवाने मग ही युवा पिढी अशी एक होते आणि त्याचा उद्रेक होऊ नये एवढीच प्रार्थना। त्याच्यामुळे सरकारने जो निर्णय घेतला तो योग्य, उशिरा का होईना घेत। अगदी सुप्रियाताई, धन्यवाद। आपण NDTV मराठीकडे प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। आपण बघतोय